वाळू त्यांची आरती. नमन माझी सावित्री, आज आहे त्यांची जयंती. नमस्कार, माझे नाव समृद्धी रज. राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग व इथे जमलेला माझा मित्र मैत्रिणी, आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण बालिका दिन म्हणूनही साजरा करतो. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. या अविद्येचा काळोख नष्ट करण्यासाठी व ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या जीवनात आणण्यासाठी एका क्रांतीज्योतीने जीवाचे रान केले. ती तेजस्वी क्रांतीज्योती म्हणजे सावित्रीबाई ज्योतिराव फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला. त्या काळात मुलींना शिकणे व उंबरठ्या बाहेर पडणे सक्त मनाई होती. तरी या प्रवाहाच्या विरोधात जाऊन ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई लिहायला वाचायला शिकवले व पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले या पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका झाला. शेळपटासारखं जगला तर काप तबाव होईल, पण वाघासारखं जगला तर दाव होईल, असे सावित्रीबाईला वाटत होते. सावित्रीबाईचा लोकांनी विरोध केला. त्यांच्यावर चिखल फेकले, शेणाने मारलं व तू मुलीला शिकून धर्म भ्रष्ट करते असा आरोपही केला. पण तरीही त्या डगमगल्या नाही व मुलींना शिकवणं कायम ठेवलं. अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवले, चूल आणि मूल या पलीकडे ही जग हे ज्यांनी दाखवले, ते शिक्षक करता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम. सर्वांना बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.